जाने कितने मर मिटे तब हमने आज़ादी पाई है। बड़े दिनों के बाद खुशियों की घड़ी आई है। चेहरे खिले खुशियों से फिजा भी आज मुस्कुराई है। चेहरे खिले खुशियों से फिजा भी आज मुस्कुराई है। स्वतंत्र दिन की लालिमा आज सब पर छाई। स्वतंत्र दिन की लालिमा आज सब पर छाई। मित्रांनो, स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे. वीरांचे बलिदान, महापुरुषांचे महान कार्य यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले. महापुरुषांनी, क्रांतिकारकांनी ज्या देशासाठी आपले जीवन वेचले, बलिदान दिले, त्या देशासाठी आपण काय करतो? केवळ सोशल मीडियावर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे, तर उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका, असा स्वामी विवेकानंदाचा विचार आपणा सर्वांसाठी खूप मोलाचा आहे. अनेक स्वातंत्र्यवीरांनी झेलल्या गोळ्या निधड्या छातीवर म्हणून आपण उभे आहोत स्वाभिमानाने या भारत देशाच्या मातीवर. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि आपण ब्रिटिशाच्या गुलामगिरीतून मुक्त झालो. त्यासाठी अनेक महात्म्यांनी संघर्ष केला, प्राणाची आहुती दिली, बलिदान दिले. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंह गर्जना करून इंग्रजांना हादरून सोडणारे देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक. मित्रांनो, अनेक क्रांतिकारकांना तुरुंगवास भोगावा लागला. कितीतरी क्रांतिकारक ब्रिटिशाच्या बंदुकीच्या गोळीचे बळी ठरले. तेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला. आज आपण मोठ्या अभिमानाने भारतीय तिरंगा फडकवितो, तो केवळ या महान विभूतीच्या कार्यामुळे. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून महात्मा गांधींनी असहकार चळवळ, सविनय कायदेभंग आंदोलन केले. शेवटी महात्मा गांधींनी चले जाव आंदोलनात सुरुवात केली. सर्व भारतीय नागरिकांना करा किंवा मरा असा संदेश दिला. तेव्हा संपूर्ण भारत ब्रिटिशाच्या विरुद्ध पेटून उठला. तेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला. किती आक्रोश तो झाला, किती रक्ताच्या नद्या वाहिल्या, सडा पडला मृतदेहाचा, तेव्हा स्वातंत्र्य दिन उद्यास आला. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भारतीय तिरंगा अभिमानाने फडकविला गेला. शेवटी एवढेच बोलू इच्छितो, दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है, दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है, सर हमेशा ऊंचा रखना इसका जब